सातारा जिल्ह्यातील मांढरदेवगडावरच्या काळोबा यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे. मोठ्या उत्साहात खरं तर भाविकांच्या उपस्थितीत ही सुरुवात झालेली आहे. शाकंभरी पौर्णिमा हा यात्रेचा खरं तर आज प्रमुख दिवस असतो आणि त्याच अनुषंगानं आजच्या दिवशी खास पूजा या देवीची पार पडते. त्या अनुषंगानं पहाटे सातारा जिल्ह्याचे सत्र न्यायालयाचे जज वाघमारे यांच्या हस्ते या देवीची पूजा जी आहे ती पार पडलेली आहे आणि त्यानंतर खरं तर खऱ्या अर्थाने या संपूर्ण यात्रेला सुरुवात झालेली पाहायला मिळते. आणि या यात्रेच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासूनच म्हणजे मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर भाविकांनी जी आहे ती या मंदिर परिसरात गर्दी केलेली पाहायला मिळते. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर या परिसरात रांगा लावलेल्या आहेत आणि या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर आकर्षक फुलांची सजावटसुद्धा या मंदिर परिसराला आणि या गाभाऱ्याला करण्यात आलेली आहे. आजच्या दिवसाचं काय वैशिष्ट्य असतं हे जाणून घेण्यासाठी आपण सोमनाथ गुरुजी आहेत, मुख्य पुजारी आहेत या मंदिराचे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गुरुजी, आजच्या दिवसाचं काय प्रमुख वैशिष्ट्य असतं, कशा पद्धतीने ही पूजा होते? नमस्कार, मी सोमनाथ गुरुजी, काळोबाई देवीचे मुख्य पुजारी. आज शाकंभरी पौर्णिमा, देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस. आज सकाळी पहाटे माननीय मुख्य जिल्हा न्यायाधीश सातारा यांच्या हस्ते देवीची शासकीय सपत्नीक महापूजा झाली. त्यानंतर मुख्य यात्रेला प्रारंभ झालेला आहे. तसेच मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे चेअरमन व इतर विश्वस्त यांच्या हस्ते देवीची महापूजा झालेली आहे. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे. आज शाकंभरी पौर्णिमा या दिवशी देवीने रत्नासूर आणि लाक्यासूर या दोन्ही राक्षसांचा वध केला. त्यानंतर ह्या सह्याद्री पर्वत रांगेत मांदार पर्वतावर देवी विश्रांतीसाठी थांबलेली आहे. त्याच्यामुळं आज शाकंभरी पौर्णिमे दिवशी देवीच्या यात्रेचा उत्सव साजरा केला जातो. या यात्रेदरम्यान पाहिलं तर जवळपास 10 ते 15 दिवस ही यात्रा चालते. लाखो भाविक या यात्रेला येत असतात. भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून काय खबरदारी घेण्यात आलेली, काय व्यवस्था करण्यात आलेली? आता शासनातर्फे भोर आणि वाई या दोन्ही मार्गे जे घाट मार्गे आहेत, दोन्ही मार्गांचं काँक्रिटीकरणचं काम चालू आहे. त्याच्यामुळे रस्ता अतिशय उत्तम प्रकारे सुरू झालेला आहे. भाविकांचा वेळ वाचतो आहे आणि सुरक्षित पोचता येते. तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मांढरदेव देवस्थान यांच्या वतीनं भाविकांना जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. पार्किंग स्थळ, पिण्याची पाण्याची सोय, दर्शन रांग या सर्व सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे दर्शन अतिशय सुलभ पद्धतीनं होत आहे. नागरिकांना काय आवाहन करतात? भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत, लाखोंच्या संख्येने, हजारांच्या संख्येने भाविक आहेत, त्यांना काय आवाहन कराल? भाविकांना एकच मी आवाहन करेन की देवीची यात्रेमुळे जास्त गर्दी न करता, गोंधळ न करता शांततेत देवीचं दर्शन घ्या, आपल्या आराध्य दैवताचा आशीर्वाद घ्या, हीच आपली देवीचरणी प्रार्थना. धन्यवाद. तर आपण पाहतो की कशा पद्धतीने आजचा दिवस असतो, संपूर्ण यात्रा कशा पद्धतीने पार पडते हे गुरुजींनी सांगितले. सध्या बघितलं तर भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला चौक या ठिकाणी पाहायला मिळतोय. गाभाऱ्यात सुद्धा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे गाभाऱ्याच्या बाहेर सुद्धा भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी खरं तर पोलीस बंदोबस्त, त्याचप्रमाणे इतर सिक्युरिटी जी आहे ती ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, मांढरदेवगड, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.